नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर उमेश घोळे सर मी आपलं स्वागत करतो। बऱ्याच दिवसानंतर सगळ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली, कारण एमपॅट 2023 झाल्यानंतर तब्बल 1 वर्ष होत आहे। म्हणजे या एप्रिल 2025 ला कदाचित 1 वर्ष होईल जेव्हा आपण फॉर्म भरले होते एमपॅट 2023 या परीक्षेचे। आणि सगळे विद्यार्थी प्रतीक्षेत होते की आता ऍडमिशन आपली कधी होईल, रिझल्ट कधी लागेल। विद्यापीठाच्या सगळ्या तांत्रिक अडचणी आल्या होत्या आणि त्याच्यामुळं विद्यापीठाला ते शक्य झालं नाही। त्यामुळं आता पीएचडी ची जी 23-24 ची जी प्रवेश प्रक्रिया आहे तर ती आता सुरू होत आहे। आणि त्यामुळेच मी आपल्याकडे आलेला आहो की पीएचडी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया 2023-24 या बाबतीत आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत। तुम्हाला आज सांगू इच्छितो की या संदर्भामध्ये आपल्याला विद्यापीठाने एक पत्र काढलं आणि या पत्रामध्ये प्रामुख्याने आपल्याला पीएचडीच्या ऍडमिशनच्या संदर्भामध्ये सगळ्या महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत। त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहोत, टाइम टेबल फॉर द ऍडमिशन टू द पीएचडी प्रोग्राम 2023-24। आता तुम्ही म्हणत असणार की हे 24 संपलं आणि सर सांगत आहे की 23-24। तर आपली ही जी बॅच आहे ही 23-24 ची बॅच राहणार आहे, कारण आधीची जी 23 ची परीक्षा झाली एमपॅटची तर त्यामुळेच 22-23 सेशन जे झालं होतं तर ते गेल्या वर्षी झालं होतं। त्यामुळे त्या सगळ्या तो कालावधी पुढे गेला। त्यामुळे हे जे ऍडमिशनचं वर्ष राहील ते राहील 2023-24। त्यानंतर आपण बघणार आहोत की पीएचडी ऍडमिशनच्या नेमक्या कोणत्या तारखा आहेत, आपल्याला नेमकं या प्रवेश प्रक्रियेत एक विद्यार्थी म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून आणि संशोधन केंद्र म्हणून काय करायचं आहे हे देखील आपण बघू। त्यानंतर या पीएचडीच्या ऍडमिशनचे कागदपत्र कोणते राहतील हे आपण बघू। गाईड कसा निवडायचा हे देखील आपण बघू। त्यानंतर आपल्याला या पीएचडी ऍडमिशन पासून तर अवॉर्ड होईपर्यंत नेमका किती खर्च येतो, ठीक आहे ना। बरेच विद्यार्थी म्हणतात पीएचडीला खूप खर्च येतो, ऍडमिशन आहे, प्रोग्रेस रिपोर्ट आहे, तर त्याविषयी देखील बघू। एक्झॅक्ट विद्यापीठाचा जो खर्च आहे तो किती येतो सगळ्या प्रवेश प्रक्रियेपासून तर पीएचडीचा अवॉर्ड होईपर्यंत। असे काही विद्यार्थी असतील की जे विद्यार्थी आधीची एमपॅट परीक्षा पास झाले परंतु ऍडमिशन घेऊ शकले नाही, किंवा काही विद्यार्थी असे असतील की कोर्स वर्कची परीक्षा दिली 22-23 ची पण ते नापास झाले। त्याच्या आधीचे काही विद्यार्थी असतील जे कोर्स वर्क परीक्षा पास झाले मात्र काही कारणास्तव सिनॉप्सिस सबमिट करू शकले नाही, त्या विद्यार्थ्यांनी काय करावं हे देखील मी आज इथं सांगणार आहोत। पीएचडी करण्यासाठी याआधी मी व्हिडिओ टाकला होता की नेटद्वारे पीएचडीचे प्रवेश होऊ शकतात, तसं यूजीसीनं देखील एक पत्र काढलं होतं। परंतु या पीएचडी करण्याकरता एमपॅट पाहिजे, म्हणजे वेगळ्या विद्यापीठाच्या प्री एंट्रन्स टेस्ट पाहिजेत पीएचडीच्या, की नेट पाहिजे याविषयी देखील मी थोडक्यात आज खुलासा करणार आहोत। आणि पीएचडी साठी शेवटी आपण बघू की कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला एससी असो, एसटी असो, ओबीसी असो किंवा इतर कॅटेगरी असो त्यांना फेलोशिपसाठी अर्ज कुठं करायचा आहे, ठीक आहे। तर चला सुरुवात करूया मित्रांनो की टाइम टेबल फॉर पीएचडी ऍडमिशन 2023-24 चा। तर 28 नोव्हेंबर 2024 ला म्हणजे परवाच्या दिवशी पत्र आलं 163/2024 या नंबरचं हे पत्र आहे। त्या पत्राचा काय मथळा आहे, टाइम टेबल फॉर ऍडमिशन फॉर द पीएचडी प्रोग्राम सेशन 2023-24, ठीक आहे। तर या संदर्भामध्ये सगळ्या रिसर्च सेंटरला पीएचडीच्या संदर्भामध्ये ऍडमिशन संदर्भामध्ये त्यांनी 1 ऑफ 2016 जे अधिनियम आहे त्या अंतर्गत जे सगळे नियम आहेत त्या नियमांतर्गत ही ऍडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे। तर नेमके आपण याच्या तारखा बघू। बघा, डेट ऑफ सबमिशन ऑफ अप्लिकेशन इन प्रिस्क्राइब फॉर्मॅट टू द रिसर्च सेंटर, म्हणजे आपल्याला पीएचडीचं ऍडमिशन घ्यायचं आहे मित्रांनो। हे घ्यायचं आहे 2 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत। काळजीपूर्वक आहे का, आपली ऍडमिशन 2 डिसेंबर म्हणजे सोमवार, कदाचित सोमवार येतो तो, तर सोमवार 2 डिसेंबर पासून तर 16 डिसेंबर पर्यंत आपल्याला ऍडमिशन घ्यायचे आहे। याच्यासाठी अपेंडिक्स 5 जो मी या व्हिडिओमध्ये आणलेला आहे तो तुमच्या वेगळ्या ग्रुपवर देखील मी टाकेल। तर हा फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला तो सबमिट करायचा। त्याच्यानंतर आपण पहिल्या तारखा बघू आणि सगळ्या फॉर्मॅट ऍडमिशनचे प्रपत्र सगळे बघू, ठीक आहे। त्यामुळे डेट ऑफ डिस्प्ले ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट अँड अनाउन्समेंट ऑफ इंटरव्ह्यू बाय द रिसर्च सेंटर, म्हणजे रिसर्च सेंटरच्या लेवलवर सगळ्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन जे फॉर्म आले किती जागा आहेत काय आहेत ते बघून
आणि त्याच्यानंतर ते विद्यार्थ्यांची यादी 17 डिसेंबर ते 24 डिसेंबरच्या दरम्यान रिसर्च सेंटर लावणार आहे, म्हणजे तुमचा प्रवेश निश्चित झाला की नाही झाला हे पाहण्यासाठी. त्यानंतर RAC त्याचा इंटरव्ह्यू 26 डिसेंबर आणि 2 जानेवारी या दरम्यान कंडक्ट करतील. ठीक आहे. RAC म्हणजे काय? रिसर्च ऍडव्हायझरी कमिटी, जे वेगवेगळ्या रिसर्च सेंटरला राहील त्या रिसर्च सेंटरवर तुम्हाला ऍडमिशनचा एक प्राथमिक स्वरूपाचा एक मुलाखत घेतलं, इंटरव्ह्यू राहील. ठीक आहे. तर ती राहील 26 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 पर्यंत. त्यानंतर रिसर्च सेंटर शाल डिस्प्ले द लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स अँड द सिलेक्टेड कॅन्डिडेट शाल कन्फर्म द ऍडमिशन by paying the prescribed fee along with the as per notification of university various number. म्हणजे विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्याने 3 आणि 4 जानेवारी 2025 पर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा. ठीक आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना प्रवेश फी भरून प्रामुख्याने हा प्रवेश आपला निश्चित करायचा आहे. त्यानंतर प्रवेश निश्चित झाला, आता काय करायचं आहे? आता पुढे आहे की डेट ऑफ ऑनलाईन सबमिशन ऑफ एनरोलमेंट फॉर्म. लक्षपूर्वक आहे का? एनरोलमेंट फॉर्म त्यांनी ऑनलाईन सबमिशन म्हटलेला आहे. त्यामुळे आपला ऍडमिशन अपेंडिक्स 5 अंतर्गत झाला म्हणजे ऍडमिशन झाली असं नाही. विद्यापीठाला ते एनरोलमेंट करावं लागेल. तुमचं एनरोलमेंट मीन्स तुमचं नामांकन होईल. जसं तुमचं UG PGचं नामांकन होत असतं तसं नामांकन होईल. त्या नामांकनासाठी विद्यापीठ पोर्टलवर त्यांची ऑनलाईन लिंक ओपन करेल. ते 6 जानेवारी आणि 15 जानेवारी पर्यंत राहील मित्रांनो. म्हणजे तुमचं एनरोलमेंट फॉर्म 15 जानेवारी पर्यंत भरायचा आहे ऑनलाईन. हे फॉर्म भरलेले ऑनलाईन जे एनरोलमेंट राहतील, नामांकन फॉर्म राहतील, त्याचं विद्यापीठाला जे सबमिशन आहे म्हणजे सबमिशन ऑफ एनरोलमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट विथ ऑनलाईन पेमेंट रिसिप्ट, हे 16 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत विद्यापीठाला हे म्हणजे 22 जानेवारी पर्यंत एनरोलमेंट फॉर्म आणि त्यांची जी फी राहील ती फी भरून त्याचे रिसिप्ट जोडून ते आपल्याला सगळ्या सेंटरद्वारे ते विद्यापीठामध्ये सबमिट होईल. त्यानंतर तुमचा कोर्स वर्क जो सुरू होईल तो राहील 25 जानेवारी पासून तर 16 आठवडे. जो आपण दरवर्षी ऑनलाईन पद्धतीने मी अनेक 52-53 सेंटरला मागच्या वर्षी कोर्स वर्क ऑनलाईन कंडक्ट केला, शिकविला. ठीक आहे. त्यामुळे तो कोर्स वर्क राहील 25 जानेवारी पासून सुरू होईल आपला, तिथून 16 आठवडे म्हणजे 16 वीक जो राहील तो वेगळ्या रिसर्च सेंटरला डिपेंड करेल की ते ऑनलाईन पद्धतीने करतात की ऑफलाईन करतात की तिथं, तर ते सगळं त्या रिसर्च सेंटरला दिलेलं आहे. त्या रिसर्च सेंटरने हा कोर्स वर्क कंडक्ट करावा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे सगळे जे इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहे की व्हॅकंट सीट किती आहे, तुम्हाला ऍडमिशन जिथं घ्यायचे आहे तिथं सीट असेल तर तुम्ही ऍडमिशन घेणार, सीटच नाही तर ऍडमिशन कशी घेणार. त्यामुळे आपलं काम आहे की आपण सीट पाहणं. त्याच्यानंतर PhD प्रोग्रामच्या संदर्भामध्ये सगळे ज्या अधिनियम आहेत, जे नियम आहेत, गाईडलाईन आहेत ते आपण वाचायला पाहिजे. मी वेळोवेळी या चॅनलवर सगळं तुम्हाला अपडेट देत असतो. आणि त्याच्यानंतर महत्वाचं आहे की प्रवेश प्रक्रियेमध्ये ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे. तर सगळ्यात पहिले हे कागदपत्र बघा की यासाठी कोणते कागदपत्र लागतील. तर आपल्याला ऍडमिशनसाठी अपेंडिक्स 5A देन अपेंडिक्स 5B. सो 5A आणि 5B अंतर्गत मी 5B पहिले सांगेल. का बरं? कारण 5B आहे की कोणते कागदपत्र ऍडमिशनसाठी लागतील. ठीक आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला बघा की हे सगळ्यांचे झेरॉक्स प्रती जे आहेत तुमच्या सेल्फ अटेस्टेड, ते मार्कशीट लागेल तुमच्या PGची. तुम्ही अदर युनिव्हर्सिटीचे असणार तर मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर जर तुमचं ऍडमिशन जे आहे तर ते इक्विव्हॅलेंट, जर तुमची पदवी समकक्ष आहे की नाही आहे. अनेक YCMEच्या डिग्रीचा काही प्रॉब्लेम झाला होता मागे ऍडमिशनच्या वेळेस, तर ते इक्विव्हॅलेंट सर्टिफिकेट अशा विद्यार्थ्यासाठी लागेल. त्यानंतर तुमची TC ज्याला आपण ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतो, लिव्हिंग सर्टिफिकेट, ते लागेल. त्यानंतर तुमचा जो स्कोर कार्ड आहे पेट ज्याला आपण MPAT म्हणतो, सेट, नेट, गेट आणि GPAT, MPhil. ठीक आहे. म्हणजे या सगळ्या पात्रता अंतर्गत तुम्हाला ऍडमिशन घेता येते हे इथं निश्चित आहे. त्यामुळं मी या नेटसेटच्या संदर्भामध्ये शेवटच्या भागामध्ये सांगेन. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट लागेल. जर विद्यार्थी कास्टच्या बिलॉंग असेल तर ते कास्ट सर्टिफिकेट लागेल, कारण वेगवेगळ्या कॅटेगरी अंतर्गत रिझर्वेशनचं नियम पालन केलं जावं असं ऑर्डिनन्स 1 ऑफ 2016 मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. त्यानंतर काय लागेल, जे विद्यार्थी क्रिमिलियर मध्ये येतात, उच्च आणि उन्नत गटात न मोडत असल्याचं प्रमाणपत्र, हे सुद्धा लागेल जर तुम्ही त्या कॅटेगरीशी बिलॉंग करत असणार तर. त्यानंतर आपल्याला प्रूफ म्हणून कोणते एक आधार कार्ड, तुमचं इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड किंवा
पासपोर्ट जे काही तुमचं असेल ते एक तुमचं प्रूफ म्हणून लागेल. त्यानंतर जे विद्यार्थी फेलोशिप होल्डर असतील, दोज कॅन्डिडेट ऑलरेडी awarded the junior research fellowship by the UGC or CSR or various types of state government institution or authority body like as बार्टी, सारथी और महाज्योती, अशा विद्यार्थ्यांना बँक पासबुक आणि त्या आधार कार्डशी लिंक असलेलं. ठीक आहे. तर हे झालं आपल्याला अपेंडिक्स 5B, ज्या अंतर्गत कोणते कागदपत्र लागतील. आता आपण ओढूया की आपल्याला ऍडमिशनचा फॉर्म जो आहे तो ऍडमिशनचा फॉर्म हा आहे. तो काय त्याला लिहिलेलंच आहे की संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती अप्लिकेशन फॉर ऍडमिशन टू PhD प्रोग्राम. ठीक आहे. आता याच्यात काय काय लिहायचं आहे, टू द हेड ऑफ रिसर्च सेंटर. इथं त्या रिसर्च सेंटरचं नाव जिथं तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे आहे ते. डिअर सर आय एम, इथं खाली प्रोग्राम इन द सब्जेक्ट ऑफ, तुमचा विषय उदाहरणार्थ इकॉनॉमिक्स असेल तर इकॉनॉमिक्स, फॅकल्टी कोणत्या ह्युमॅनिटीज, झुलॉजी असेल तर झुलॉजी, इकडं सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स असेल तर कॉमर्स, इकडे फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, होम सायन्स असेल होम सायन्स, इकडे फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिन. ओके. तुमचं नाव आहे, सर नेम, फर्स्ट नेम आणि वडिलांचं नाव, नेम ऑफ फादर और हजबंड नेम, त्याच्यानंतर तुमचं आईचं नाव, ऍड्रेस, जेंडर. ओके, सोपं आहे. तुम्ही फिजिकल चॅलेंज आहात का, तुमचा ऍड्रेस, तुमचा टेलिफोन नंबर, ईमेल नंबर, नॅशनॅलिटी आणि हे क्वालिफाईंग एक्झाम जे आहे PGचं, कधी PG झालं, कोण्या युनिव्हर्सिटीत झालं, सब्जेक्ट कोणता आहे, त्याचं पर्सेंटेज किती, आणि त्याच्यानंतर पुढे जे आहे की तुमचं PhD एंट्रान्स टेस्ट, तुमचं एमपॅट असेल तर एमपॅट, खाली जर एमपॅट तुम्ही नसाल, नेट सेट असाल तर खाली नेट सेटच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे. ओके. सो हे सगळं डिटेल तुम्हाला भरायचं आहे. तुम्ही नोकरीवर आहात की नाही आहात, तुमचं काय पद आहे असणार, तर तुमचं ऍड्रेस, ठीक आहे, त्या इन्स्टिट्यूशन जिथं तुम्ही, तुमच्या एम्प्लॉयरचा ऍड्रेस, तुमचं डॉक्युमेंट जे तुम्ही याला मी सांगितले ते डॉक्युमेंट तुम्हाला इन्क्लोज कोणते कोणते करायचे त्यांचे ते लिहायचं आहे. तिचं तुमचं नाव लिहायचं आणि सही करायचे. ठीक आहे. ज्या दिवशी ऍडमिशन करणार त्याची तारीख टाकायची. ठीक आहे. एवढं विद्यार्थीने 5A आहे, हा अप्लिकेशन फॉर्म आहे. त्याच्यानंतर 5 आहे तो, हा जो आहे 5A, हा काय एनरॉलमेंट फॉर्म, जो मी आधी सांगितला नामांकन फॉर्म आहे. हा नामांकन फॉर्म जो आहे मी ऑलरेडी ग्रुपवर सगळं हे टाकलेलं आहे, एकदा बघून घ्या. हे सगळे मी फॉर्मॅट टाकलेला आहे किंवा युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर दिलेले आहे. सो याच्यामध्ये थ्रू नेम ऑफ रिसर्च सेंटर, ज्या रिसर्च सेंटरवर तुम्ही ऍडमिशन घेणार त्या रिसर्च सेंटरचं नाव, खाली तुमचं नाव, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, तुमचा ऍड्रेस, कास्ट, रिलिजन, नॅशनॅलिटी. ठीक आहे. क्वालिफाईड डिग्री, ऍग्रिगेट मार्क्स, नेम ऑफ कॉलेज, त्याच्यानंतर डिग्री कधी MA ची पास झाले, PGची जी आहे MA, MCOM, MSc जे काय असेल ते, क्वालिफाईड टेस्ट कुठली आहे तुमची, त्याच्यानंतर पासिंग इयर वगैरे सगळं तुम्हाला टाकायचं आहे आणि इथं तुमची सही करायची आहे, इथं रिसर्च सेंटरच्या हेडची सही करायची आहे. हा झाला अपेंडिक्स 5A, त्याला म्हणतात एनरोलमेंट फॉर्म, नामांकन फॉर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आहे की मी या आधी व्हिडिओ टाकला होता याच PhD ऍडमिशन 23-24चा, त्याच्यात मी स्पष्ट सांगितलं होतं की ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्ही गाईड कसा निवडायचा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. पुन्हा मी सांगतो की www.hgbu.ac.in/PhD सेल यामध्ये हाऊ टू चूज सुपरवायझर गाईड हा जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले बघा की त्यांनी ह्युमॅनिटीजची लिस्ट अपडेट केलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न होते, मला मेसेज येत होते की सर ते सगळी जुनी यादी आहे, पण युनिव्हर्सिटीचं काम सुरू होतं. ऍज अ युनिव्हर्सिटी ते एक बेस्ट काम करण्याचा प्रयत्न करतात, मोठा व्याप असतो त्याच्यामुळे थोडासा उशीर होतो. ठीक आहे. फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज अंतर्गत बघा की लिस्ट दिलेली आहे त्यांनी, ही लिस्ट ऑलरेडी विद्यापीठाच्या वेबसाईटवर आहे. ठीक आहे. सो या ह्युमॅनिटीज फॅकल्टीच्या नंतर बघा की याच्यामध्ये आहे फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. कोणती आहे? फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट मध्ये याच्यामध्ये दिलेली आहे की बघा की वेगळ्या सेंटरची आहे, म्हणजे तुमचं 5 जिल्ह्यातली ही यादी आहे मित्रांनो. ठीक आहे. फॅकल्टी ऑफ कॉमर्स मॅनेजमेंटची आहे. त्याच्यानंतर आहे दिलेली फॅकल्टी ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी. ठीक आहे. ही सगळी यादी बघायची आहे, तिथं दिलेलं आहे स्पष्ट त्यांनी. सेंटरचं नाव आहे, सब्जेक्ट आहे, किती सँक्शन सीट आहे, गाईड कोण आहे, त्याचं डेस्टिनेशन, असोसिएट, असिस्टंट आणि प्रोफेसर या पदाला 4, 6, 8 असे जे प्रवेश घेऊ शकतात. त्यांच्या अंतर्गत कोणते विद्यार्थी काम करत आहेत आणि किती जागा व्हॅकंट आहेत, हे सगळं व्हॅकन्सी जी अवेलेबल आहे त्याचे 4th नंबरच्या याच्यामध्ये ते बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 नंबरच्या कॉलम मध्ये त्यांनी व्हॅकन्सी दिलेली आहे. व्हॅकन्सी असेल तरच ऍडमिशन घ्यायची. ठीक आहे. घेऊ शकत नाही तुम्ही कारण व्हॅकन्सीच नसेल तर घेता येणार नाही. त्यानंतर इंटरडिसिप्लिनरी स्टडीची सुद्धा तशीच आहे.
त्याच्यानंतर आपल्याला पीएचडीच्या ऍडमिशन पासून तर अवॉर्ड होईपर्यंत नेमका किती खर्च येतो हा महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर बघा की विद्यापीठांना 71/2021 हे या नंबरचं पत्र काढलं होतं. ते 20/7/2021 होतं. याच्यामध्ये त्यांनी सगळं फीस प्रिस्क्राईब फॉर पीएचडी प्रोग्राम आणि हे ऑलरेडी 2021 ला अपडेट केलं. इन द प्रिव्हियस 2021च्या पूर्वी जे कोरोना काळामध्ये थोडंसं फीच्या संदर्भामध्ये अनेक अडचणी होत्या, थोडं फी सुद्धा जास्त होती. ठीक आहे. आता याच्यामध्ये ऍडमिशन फी दिलेली आहे त्यांनी. त्याच्यानंतर ऍडमिशन फी पासून तर थेसिस सबमिशनच्या फी पर्यंत आहे. तर सगळ्यात पहिले की ऍडमिशन फी 1000 आहे. ट्युशन फी फॉर कोर्स वर्क, याची कोर्स वर्क जे तुमचा होईल 16 वीकचा जे मी आधी म्हटलं, तर त्याची फी 10,000 रुपये हे सगळ्या विद्यार्थ्याला भरावी लागते. एनरोलमेंट फी जी आहे तर ती विद्यापीठाला दे आहे ती 1000 रुपये. लायब्ररीची फी आहे 2000 रुपये. ती लायब्ररीची फी सुद्धा तुम्हाला द्यायची की तुम्ही वेगळ्या रिसर्च सेंटरला जी लायब्ररी आहे त्याचं यूज करणार तर त्याची फी तुम्हाला द्यावी लागते. युनिव्हर्सिटी एक्झाम फी जी आहे, परीक्षा जी युनिव्हर्सिटीची होईल तुमची कोर्स वर्कची, त्याची 500 रुपये आहे. पीएचडीच्या रजिस्ट्रेशनचे जे होणार आहे, रजिस्ट्रेशन तुमचं जो होणार आहे त्याची जी आहे ती फी 2000 रुपये आहे. म्हणजे ज्याला आपण नामांकनासोबत ती कदाचित तुमचं फी सगळं ही घेतल्या जाईल. त्यानंतर तुमचं अॅन्युअल रिसर्च लॅब जे आहे, म्हणजे अॅन्युअल म्हणजे वार्षिक फी तुम्हाला त्या त्या रिसर्च सेंटरला फॅकल्टी वाईज वेगळी आहे. जसं सायन्ससाठी जे आहे 10,000 रुपये, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगसाठी 30,000, कॉमर्स मॅनेजमेंट साठी आणि ह्युमॅनिटीजसाठी 5,000 दर वर्षाला ही फी आहे मित्रा. ठीक आहे. एकदा हे सगळे तक्ता बघून घ्या. प्री सबमिशन डिफेन्स फी म्हणजे तुमचा सगळा संशोधन जे पूर्ण झालं त्याचा ड्राफ्ट थिसिस बनतो ती सबमिट करताना ते रिसर्च सेंटरला 3,000 रुपये आहे. अॅन्युअल रिटेन्शन फी दर वर्षाला प्रोग्रेस रिपोर्ट द्यायचा असतो. तो प्रोग्रेस रिपोर्ट 2,000 रुपये विद्यापीठाला दे असतात. तो फॉर्मॅट विद्यापीठाचा असतो. त्याच्यानंतर थेसिस सबमिशन जे असतं तर त्याचं 12,000 रुपये. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हा सगळा खर्च करायचा आहे. त्यामुळे तुमचं मिनिमम 3 इयर्स पीएचडी आहे इन्क्लुडिंग कोर्स वर्क आणि मॅक्झिमम 6 इयर आहे. आणि त्याचं एक्सटेन्शन ओनली फॉर 1 इयर आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे पीएचडी आहे ते कमीत कमी 3 वर्ष आणि जास्तीत जास्त 6 वर्षामध्ये करता येते मित्रांनो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हा खर्च पाहिल्यानंतर महत्वाचं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न आहे की ज्यांनी कोर्स वर्क केलेला आहे पण ते कोर्स वर्कची परीक्षा नापास झाले. ठीक आहे. असे विद्यार्थी सुद्धा असतील हा व्हिडिओ पाहणारे. काही विद्यार्थी असतील की ज्यांची एमपॅट परीक्षा पास आहेत पण काही कारणास्तव ऍडमिशन घेऊ शकले नाही. त्यांनी काय करायचं आहे? सरळ आहे की ज्यांचं एमपॅट पास आहे त्यांच्या सर्टिफिकेट लिहिलं आहे की त्याचं 5 वर्षापर्यंत ते सर्टिफिकेट व्हॅलिड आहे. नेट सेट असेल तर काही प्रॉब्लेम नाही, त्याला ऍडमिशन कधी घेता येतं. फक्त ह्या कोर्स वर्कच्या ज्या तारखा आहेत, ज्या आज पत्र आलेलं आहे 28 तारखेचं, त्या तारखानुसार आपल्याला त्या ऍडमिशन घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर जे विद्यार्थी कोर्स वर्कची परीक्षा नापास झालेले आहेत ते विद्यार्थी सुद्धा आता ह्या नवीन 23-24च्या विद्यार्थ्यांसोबत कोर्स वर्कला परीक्षेला ते बसू शकतात. म्हणजे पुन्हा त्यांना कोर्स वर्क करायची गरज नाही. कोर्स वर्क त्यांनी केलेला असेल पण फॉर्म भरायचा आहे बॅक स्टुडंट म्हणून. ठीक आहे. म्हणजे 23-24च्या विद्यार्थ्यांसोबत यांना हा कोर्स वर्कचा परीक्षेचा फॉर्म भरून परीक्षा देता येईल आणि परीक्षा उत्तीर्ण होऊन सिनॉप्सिस तयार करून त्यांना पीएचडीचं पुढचं काम करता येईल. ठीक आहे. म्हणजे या आधीच्या सगळ्या नापास विद्यार्थी असतील किंवा ज्यांनी ऍडमिशन घेतली असतील त्यांनी ह्या बाबीकडे लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं जो आहे की पीएचडी करण्याकरता एमपॅट पाहिजे की नेट सेट पाहिजे. घोडेस्वार सर मधात व्हिडिओ आणतात, म्हणतात की नेट सेट शिवाय पर्याय नाही, नेटद्वारे प्रवेश होणार आहे. मी यावर एक व्हिडिओ सुद्धा टाकला होता. परंतु महत्वाचं आहे की पीएचडी प्रवेश नेट परीक्षेद्वारे हा एक व्हिडिओ टाकला होता. परंतु एक सांगायला हरकत नाही की जेव्हा युजीसीनं पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलं होतं की जे विद्यार्थी नेट परीक्षेला बसतात तर त्या नेट परीक्षेमध्ये 3 स्तर त्यांनी दिले. त्याच्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर करता जो स्कोर जो त्यांचं कट ऑफ राहील तेवढं त्यांनी प्राप्त केलं तर ते असिस्टंट प्रोफेसर. जेआरएफचा कट ऑफ त्यांनी केला तर जेआरएफ मिळू शकतं. पण जे असे विद्यार्थी असतील की जेआरएफचे कट ऑफ नाही मिळालं, असिस्टंट प्रोफेसरचं मिळालं, परंतु पीएचडी करता जे किमान निकष असतात वेगळ्या कॅटेगरीनुसार 50 किंवा 55% जी काय असतं ते, तर तो स्कोर या पीएचडी ऍडमिशन सुद्धा असतो. असं तशी आता ते सर्टिफिकेटच बनते तुमचं, तसं त्याचं स्कोर कार्डच बनते नेटचं. त्यामुळं त्याचा ऍडमिशनसाठी उपयोग होतो. म्हणजे तुम्ही नेट पास नाही झाले, जेआरएफ नाही झाले तरी देखील मिनिमम स्कोर जर तुम्ही प्राप्त केला
तर त्याच्यावर तुम्हाला ऍडमिशन पीएचडी साठी होतं असं ते पत्र होतं. पण त्याचा विद्यापीठ युजीसीनं त्याच्यानंतर त्याचं काही इनिशिएटिव्ह घेतलं नाही की वेगळ्या विद्यापीठानं एमपॅटच्या परीक्षा किंवा पॅट सारख्या परीक्षा बंद कराव्या आणि याच नेट सेटद्वारे घ्यावा असं नंतर अपेक्षित होतं या पत्राद्वारे, असं वाटत होतं की येईल, परंतु तसं काही आलं नाही. त्यामुळे तुर्तास तरी की पीएचडी साठी ह्या वेगळ्या बातम्या आल्या. त्याच्यानंतर पीएचडी नको, पीएचडी सेट नेट हे सगळं वेगळ्या वर्तमानपत्रामध्ये आलं. परंतु त्याच्यानंतर तब्बल 23-24 नाही, आपलं विद्यापीठ सोडलं तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर असो, त्यांनी पीएचडीचा प्रवेश 24-25 जे आहे, तर हे बघा की त्यांनी 10व्या ऑक्टोबर महिन्यापासून ऍडमिशन ही त्यांच्या पीएचडी प्रवेशाची सुरू केलेली होती. आपली थोडीशी ऍडमिशन लेट झाली. त्याच्यानंतर अमरावती विद्यापीठ जे आहे, संत गाडगे अमरावती विद्यापीठानं, तर त्यांनी ही 2023 ची एक्झाम काढली होती. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांची मला मेसेज येते, सर याच्यानंतर एमपॅट परीक्षा होईल काय? होऊ शकते एक्झाम. ठीक आहे. असं काही युजीसीनं पत्र नाही घेतलं की तुम्ही विद्यापीठाने एमपॅट परीक्षा घेऊ नये, असं पत्र आलेलं नाहीये. आणि त्यांच्या ऍडमिशनचे निकष आहेत की पीएचडी एंट्रान्स टेस्ट, नेट सेट और गेट हे जे आहे पात्रता, त्याच्यामध्ये पीएचडीची एंट्रान्स टेस्टचा उल्लेख असल्यामुळे कदाचित युजीसीनं तशा प्रकारचं दिलेलं नाही आहे. त्यामुळे तुर्तास तरी आपण म्हणू की एमपॅटवर आपले ऍडमिशन होते. ठीक आहे. किंवा पुढे देखील एमपॅटची परीक्षा होऊ शकते. ठीक आहे. म्हणजे बघा, सावित्रीबाई फुले विद्यापीठाने देखील पीएचडीची एंट्रान्स काढली 2024 ची. तर ह्या सगळ्यावर आपल्याला महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या देखील काही विद्यापीठ आपापल्या विद्यापीठाच्या एंट्रान्स परीक्षा काढत आहेत. ठीक आहे. बामूची सुद्धा झाली, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीची. ठीक आहे. त्याच्यानंतर पीएचडीच्या संदर्भामध्ये महत्वाचं आहे की पीएचडीची प्रक्रिया आहे 3 वर्ष आणि 6 वर्ष मॅक्झिमम. भरपूर खर्च लागतो, खूप फी सांगितली, फिरावं लागतं, फील्ड वर्क आहे, लॅबोरेटरी वर्क आहे, सायन्स टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना देखील कुठं लॅबोरेटरीचे वर्क असतात. तर ह्या सगळ्या खर्चासाठी, ह्या सगळ्या संशोधनाला जो खर्च लागतो त्यासाठी फेलोशिप जे आहेत, त्या फेलोशिपच्या संदर्भामध्ये सगळ्यात पहिले बघा की एससी कॅटेगरी असतील त्यांनी बार्टीचा स्टेट लेवलची जी एजन्सी आहे, नोडल एजन्सी, त्या बार्टीचा उपयोग करू शकता. बार्टी अंतर्गत हे मी वेबसाईट दिलेली आहे. त्याच्यानंतर युजीसीच्या फेलोशिपचा उपयोग शेड्यूल कास्टचे स्टुडंट करू शकतात. आयसीएसआरचा दरवर्षी डॉक्टर फेलोशिपसाठीचा अर्ज येतो. डॉक्टर फेलोशिप आयसीएसआरची सगळ्या कॅटेगरीसाठी असते मित्रांनो. त्यानंतर नॅशनल फेलोशिप फॉर शेड्यूल कास्ट स्टुडंट जे सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय देते, त्या सगळ्यांच्या लिंक दिलेल्या आहेत आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा या लिंक मी दिलेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे. एसटी कॅटेगरीसाठी स्पेशली नॅशनल फेलोशिप स्कीम्स फॉर हायर एज्युकेशन ऑफ एससी स्टुडंट, यांच्यासाठी ही राष्ट्रीय स्तरावरची केंद्राची फेलोशिप आहे एससी कॅटेगरीसाठी. ठीक आहे. त्याची हे लिंक दिलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे की जे विद्यार्थी आहेत की आयसीसीआरच्या अंतर्गत एससी एसटी ओबीसी नॉन क्रिमिनलचे विद्यार्थी याचा देखील उपयोग घेऊ शकतात. केंद्राची आयसीसीआरची फेलोशिप आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीचे आहेत, इतर मागासवर्गीय, ज्यामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग, स्पेशल बॅकवर्ड क्लास, एसबीसी असो, एनटी वगैरे, हे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योती या चा उपयोग तुम्ही करू शकता. मी वेबसाईट दिली आहे. दरवर्षी याची अप्लिकेशन निघतात. तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर ही प्रोसेस सुरू होते. त्याच्यानंतर जे विद्यार्थी मराठा कुणबी आहेत, मराठा कुणबी, कुणबी मराठा असा ज्यांच्या कास्ट सर्टिफिकेटवर उल्लेख आहे, ठीक आहे ना, तर त्या विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज नॅशनल रिसर्च फेलोशिप, जी सारथी या नावाने ओळखला जाते, आपल्याला या सारथीची फेलोशिप देखील आपण घेऊ शकतो. त्याची ही वेबसाईट दिली आहे. ठीक आहे. आता ती 30/11/2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी ती मुदत दिली होती. तर आपली ऍडमिशन लेट झाली, त्यामुळे तुमच्यासाठी पुढचं वेळेस तुम्हाला ते ऍडमिशन हे करता येईल जेव्हा त्यांचे ऑनलाईन अर्ज निघतील तेव्हा. ठीक आहे मित्रांनो. तर आपण जे आलो होतो तर ते आलो होतो की पीएचडीच्या ऍडमिशनच्या संदर्भामध्ये आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे, पीएचडी साठी कोणते कागदपत्र लागतील, किती खर्च येईल, गाईड कसा निवडायचा आहे. ठीक आहे. हा थोडा व्हिडिओ रितसर पाहायचा, अनेक विद्यार्थ्यांना, संशोधक विद्यार्थ्यांना तो शेअर करायचा आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि काही याच्याशिवाय असतील, बोलायचं असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. व्हॉट्सअपवर मेसेज केलं तर तुमचं स्वागत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं नवीन काही अपडेट असेल तर आपण या चॅनलवर घेऊन येऊ. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.